दुपारच्या वेळेमध्ये थोडाही आपल्याकडे रिकामा वेळ असला ना की त्यामध्ये आपल्याला असं असतं की काय करू आणि काय नाही. माझं तसंच झालेलं. आज थोडीशी नेहमीची कामे जी आहेत ती रोजच्यापेक्षा थोडी लवकर आवरली, तर त्यामुळेच मी भरपूर सारी कामं काढली. आता इथे दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासाठी डाळ तांदूळ भिजवत ठेवले. त्यानंतर भरपूर वेळ होता, म्हटलं चला आता ड्रेसिंग टेबल तर काढायलाच पाहिजे, कारण आता संक्रांत पण आलेली आहे. ते चावरावर करून घेतली थोडी थोडी करून. मग इथे ड्रेसिंग टेबल नाही म्हटलं तरी खूप घाण झालेलं, खूप धूळ साचलेली होती. ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं ओल्या कपड्याने सुक्या कपड्याने. त्यानंतर मग सामानावरती पण भरपूर धूळ होती, ती व्यवस्थित पुसून नीटनेटकं लावून दिलं आणि फायनल रिझल्ट असा काहीच आहे. आता हे खूप दिवस असं जशास तसं राहत नाही, पण ठीक आहे, चालते. 4-5 दिवस काही ना व्यवस्थित राहतं. त्यानंतर मग माझ्याकडे ना नारळ, जे असं कलशाचं नारळ असतं ना त्याला झाड आलेलं होतं, ते व्यवस्थित कुंडीत लावून दिलं. त्यानंतर बघा दुपारच्या वेळेत आमची अशी काहीशी एक्सरसाइज सुरू असते. माझे एकीकडे काम आणि याचाही उद्योग सुरू होता. त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणात मस्त असं कडक अशा बाजरीच्या भाकरी, पिठलं आणि मेथीची भाजी छान असा बेत होता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.